आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी। देवळाली प्रवरा नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक 2 डिसेंबर रोजी संपन्न होत असून प्रभाग क्रमांक 4 मधून भारतीय जनता पार्टीकडून उद्योजक सतीश वाळुंज यांच्या मातोश्री सिंधुबाई तानाजी वाळुंज, त्याचप्रमाणे प्रतिथेश वैद्यकीय क्षेत्रात ज्यांचा नावलौकिक आहे डॉक्टर प्रवीण कोठुळे यांच्या धर्मपत्नी सुवर्णा कोठुळे, तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले सचिन घोरपडे यांच्या धर्मपत्नी पूजा घोरपडे हे उमेदवारी करीत आहे। आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। प्रभाग निहाय प्रचार सुरू आहे। आपल्या समेत सतीश वाळुंज आहे। काय सांगाल की आपण प्रभागात फिरत आहात, मतदारांचा कसा प्रतिसाद होतो? आम्ही देवळाली प्रवरा 2025 सार्वत्रिक नगर परिषद निवडणुकीमध्ये आम्ही या ठिकाणी सहभागी झालो। मुळात या निवडणुकीमध्ये आम्हाला आमच्या कुटुंबामध्ये कोणाला नगरसेवक व्हावं अशी इच्छा नव्हती, परंतु लोकांच्या आमचं जे सामाजिक कार्य आहे, सामाजिक कार्यातून लोकांचे आग्रहास्तर नाही तुम्हाला आता आमच्या वार्डमध्ये नगरसेवक म्हणून काम करावं लागेल, या भूमिकेतून लोकांनी आम्हाला प्रोत्साहन देऊन आम्हाला या ठिकाणी उभं केलं आणि ही निवडणूक मुळात लोकांनी हातात घेतलेली आहे। आम्ही फक्त एक औपचारिकता म्हणून प्रचारामध्ये फिरतोय। मुळात आता बघितलं असेल तुम्ही तर सगळे मुलं हे वार्डातील आहे, घराघरातील लोक, घराघरातील महिला, लहान मुलं सगळेजण आमचा प्रचार करतायत। या वार्ड नंबर 4 मध्ये आजपर्यंत आम्ही जी समाजसेवा केलेली आहे, सामाजिक कार्य केलेले आहे, 24 तासामध्ये कोणालाही कसल्या प्रकारची जरी अडचण असेल तर आम्ही त्या ठिकाणी बिनधास्त हजर असतो। गावात आम्ही त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची जात पात पक्ष हा कुठलाही बघत नाही। समाजामध्ये समाजहित, देवळालीच्या गावाचं हित ह्या दृष्टिकोनातून आजपर्यंत काम केलं। त्याच्या आग्रहास्तर लोकांनी आम्हाला आज नगरपालिकेत उमेदवारी करा म्हणून आमच्या घराला खूप प्रोत्साहन केलं। त्याचबरोबर आमचे डॉक्टर आहेत, ते डॉक्टरी क्षेत्रामध्ये काम करतात, वैद्यकीय क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं काम करतात। कोणाकडे पैसे असो पैसे नसो असं कधी कोणाला बघितलं नाही, त्याच्यामुळे त्यांचंही काम एक चांगल्या प्रकारचं आहे। त्याचबरोबर आमचे सचिन घोरपडे यांचंही सामाजिक कार्यामध्ये लोकांना मदत करणं आणि ही सगळी लोक आणि वरती अध्यक्ष दादा ज्यांचा एकदम कामाचा लेखाजोखा एकदम पूर्ण म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये सगळ्याला माहित आहे, चांगल्या प्रकारचं काम ते नगरपालिकेमध्ये करतायत। रस्ते असतील, नाले असतील, लाईट असतील आणि दादा सुद्धा कधीही कुणी जरी फोन केला, किती जरी अडचणी जरी असला तर 100% देवळीतल्या लोकांसाठी धावून येणारा। आता जर तुम्ही जर बघितले, जर प्रचारामध्ये बाकीचे बरेचसे पक्ष उभे केलेले आहेत, याच्यामध्ये यांना उमेदवार भेटले नाही, चांगले लोक भेटले नाही, फक्त एक काय गाळलेल्या जागा भरायचे म्हणून अशी उमेदवार उभे केलेले आहेत आणि त्यांचा प्रचार चालू आहे। मुळात यांनी ही खिचडी करून टाकलेली आहे, सगळी खिचडी करून टाकलेली आहे। फक्त आता दादांचं नाव खराब करायचं, त्यांचं नाव खराब करून आपल्याला कसं मत मिळवता येतील आपल्याला, याचा त्यांनी फक्त विचार केला आणि ते सत्तेमध्ये येण्याचा प्रयत्न आहे। परंतु देवळी गावातील जनता ही खूप सुज्ञ आहे, चांगली आहे, ती चांगल्या विचाराची आहे आणि ते सुशिक्षित चांगले जे समाजासाठी काम करणारे जे लोक आहेत त्यांना 100% प्रचंड मताने विजय करून देतील। 22-0चं जे बीजेपीचा नारा आहे तो 100% सक्सेस होणार आणि 100% सर्व लोक प्रचंड मताने विजय होणार, म्हणजे काटावर सुद्धा नाही, प्रचंड मताने निवडून येणार। तुम्ही जर म्हणजे आम्ही म्हणतोय, पण तुम्ही एकदा गावामध्ये फिरून इकडे तिकडे समाजामध्ये जर बघितलं, गावामध्ये फिरलं, तुम्हाला लगेच सगळे लोक सांगतील का ह्या पक्षाचं झिल उमेदवारांचं काय काम आहे। त्याच्यामुळे आम्हाला एकदम अजिबात चिंता नाही, रिलॅक्स मध्ये प्रचार करतोय, लोकांना भेटतोय, लोक बघतात, लोक म्हणतात तुम्ही आता येऊ नका आमच्याकडे, आम्ही तुम्हालाच मतदान करणार आहे। सामाजिक आणि सुशिक्षित, सामाजिक क्षेत्रात सुशिक्षित चेहरा असलेले हे उमेदवार असल्यामुळे आम्हाला विजय निश्चित मतदार राजा करतील असा विश्वास सतीश वाळुंज यांनी व्यक्त केलाय। आपल्यासोबत दुसरे एक सुशिक्षित उमेदवार आहेत, डॉक्टर प्रवीण कोठुळे यांच्या पत्नी सुवर्णा कोठुळे। काय आवाहन कराल की मतदारांना आपण? नमस्कार, मी सुवर्णा प्रवीण कोठुळे, मला भारतीय जनता पार्टीकडून नगरसेविका या पदासाठी उमेदवारी मिळालेली आहे। आमचं जगदंबा प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही सोशल वर्क केलं जातं। आमची स्कूल आहे त्यामार्फतही आम्ही सोशल वर्क करतो आणि माझे मिस्टर हे डॉक्टर आहेत, तिथेही आम्ही रुग्णसेवा करतो। आणि ही आजची जी मी इथे उभी आहे ही बोलतीये, ही फक्त सर्वसामान्य लोकांच्या आग्रहाखातर आज मी इथे उभी आहे। मी एवढंच बोलू इच्छिते। थँक्यू। निश्चितच एक सुशिक्षित चेहरा आणि सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं असलेलं कार्य, त्या कार्याचं पुढे येऊन
त्यांनी ही उमेदवारी केलेली आहे। डॉक्टर प्रवीण कोठुळे ही प्रचारात आहे। सर, काय सांगाल? खरं तर ही जी निवडणूक आहे ही लोकांच्या आग्रहाखातर आम्ही लढत आहोत। आम्ही कायमच इलेक्शनच्या व्यतिरिक्तही रुग्णसेवा, आरोग्य सेवा, त्याच्यानंतर सामाजिक बांधिलकी जपत असतो, गोरगरीब लोकांची सेवा करतच असतो। आणि ही निवडणूक आम्ही ज्या दिवशी अर्ज भरला त्याच दिवशी आम्ही 22-0 विजयी झालेलो आहोत। सर्वच्या सर्व उमेदवार प्रचंड मताने विजयी होणार आहोत। निश्चितच देवळी प्रवरा नगर परिषद निवडणुकीत 22-0चा नारा सत्यजित कदम यांनी दिला असून त्याप्रमाणे उमेदवारही प्रचारात सक्रिय आहे। निश्चितच भाजपचा विजय होईल असाच दावा या उमेदवारांनी केला आहे। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।